मित्रांनो, जय शिवराय आणि आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे दातेगडचा ब्लॉग। शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला दातेगड किल्ल्याचा ब्लॉग नक्की सांगा। चला तर आता जाऊया दातेगडावरती। पूर्ण ब्लॉग नक्की बघा, पूर्ण गड फिरवून दाखवतो। मित्रांनो, आपण 2 मिनिटांनी वर आलो। इथं तुम्हाला बघायला भेटतात मोठी अशी पूर्वीच्या काळातली दगड, भरपूर मोठी मोठी दगड आहेत मित्रांनो इथं पडली आहेत। ह्या पाय वाटेलाच आहेत, बघू शकता तुम्ही, खूप मोठी अशी दगड आहेत। आणि इथं अजून पाऊस पण चालू नाही झाला तोपर्यंतच हिरवं झालंय सगळं। आणि वारं तर काय बघायलाच नको, खूप जोरात असं वारं आहे जे आपण पुणे मुंबई मध्ये कधीच घेत नाही। खतरनाक असं हे वारं आणि इकडून दिसणारा मस्त असा हा परिसर। चला तर आता वेळ न करता आपण जाऊया वर, तुम्हाला मी दाखवतो पूर्ण किल्ला। खालच्या पायवाटेने आला लगेचच इकडे आपल्याला दिसतो तो बाले किल्ला। डोंगरच दिसतोय, बारका आहे खूप किल्ला, चढायला पण खूप नाही। आणि इकडं वारं खूप सुटले, पावसाचं वातावरण आहे। आणि आम्ही सकाळी आलोय, बघू शकतो मी इकडं कोयना धरण या साईडला खाली, आणि इकडं वर दिसतोय तो किल्ला। चला इकडून जाऊया आता पायवाटेने वर, बघूया आता वर गेल्यावरती काय काय दिसतं। तुम्ही पायवाटेने वर आला की इथं वर आल्यावरती लगेच आपल्याला अशा दगडी पायऱ्या बघायला भेटतात। लागतो तो मोठा असा हा दगड, किल्ल्याचा बाले किल्ल्याचा दगड। आणि त्याच्याच राईट साईडने पायवाटे, त्या पायवाटेने आपल्याला जायचं पुढे। मस्त असा हा दुर्ग म्हणू शकतो आपण। ट्रेकिंग साठी खूप बारका आहे पण बघण्यासारखं खूप काय। आणि सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे पूर्ण हिरवळ वगैरे, मस्त असं इथलं वातावरण पण। मित्रांनो, पूर्ण जंगलातून वाटे, दोन्ही साईडनी घनदाट अशी झाडी, झाडीच्या मधूनच आपल्याला जायचंय। उतरतोय का चढतोय हेच कळत नाही, सगळा उतारच आहे। करवंदाच्या जाळ्या तर खूप आहेत आणि आम्ही करवंदाच्या सीझन मध्ये आलो पण करवंद दिसत नाही, ते वेगळंच फळ दिसतं म्हणजे। मित्रांनो, आपण त्या पायवाटेने वर आलो तिथं आपल्याला दिसतं ते शिवछत्रपती मारुतींचं मूर्ती, सुंदर अशी आकर्षित करणारी। आणि या साईडला आहे ती गणपती बाप्पाची आहे। आणि हे जेव्हा बांधण्यात आलं तेव्हा असं आहे की जे सूर्याचं पहिलं किरण आहे सकाळी, ते डायरेक्ट गणपती बाप्पावर येतं आणि जे मावळताना जे सूर्याचं किरण आहे ते डायरेक्ट मारुतीच्या ह्याच्यावर येते, मूर्तीवरती येतं। आणि या साईडला बघायला गेला तर तुम्ही हा पूर्ण दरवाजा आहे, वरचा भाग तर पूर्ण ढासळलेलाच आहे। दरवाजा खूप सुंदर आहे आत्ता बघायला गेलं तरी। आणि इथून आता आपल्याला या साईडहून वर जायचंय, पायी वाटे वर जायला, याच वाटेने आपल्याला वर जायचंय। तिकडेच ते तलवारीच्या आकाराची विहीर वगैरे, जाऊया आपण वरती, दाखवतो मी तुम्हाला। चला, इथून आपण बाप्पाची आणि मारुतीरायांची मूर्ती बघून वर येतो। आणि वर आल्यावरती आपल्याला इथं धान्य कोटर बघायला भेटतं, जे पूर्वीच्या काळात स्टोर रूम म्हणून वापरलं जायचं। मस्त असे बारकसे धान्य कोटर आहे। आणि इथूनच आपल्याला ह्या पायरी मार्गाने वर टॉपला जायचं, आपण येऊन पोहोचतो डायरेक्ट टॉपला। आणि आपण फायनली येऊन पोहोचलोय गडाच्या टॉपला, बघू शकता मस्त।
पायरी मार्गाने आपण वर आलो की आपण लगेचच स्ट्रेट जायचं पुढे. आणि इथं पडत्या वाड्याचे अवशेष असावे पूर्वीचे. आपण मित्रांनो कोणत्याही साईडने गडाला बघायला सुरुवात करू शकता. आपण पायऱ्यातून वर आलो की आम्ही सरळ आलो स्ट्रेट. आणि इकडं पूर्ण प्लेन आहे, दिसत काय नाही पुढे. बघूया आता काय काय पुढे. मित्रांनो आपण जिकडून सुरुवात केली तिकडून आपण पुढे आलो. इथं तुम्हाला कडाच बघायला भेटेल, बाकी काय नाही इकडं. आणि आता फक्त आम्हाला मजा येते बघायला तो निसर्ग. मस्त अशी कोयना नदी दिसते तिकडं वर, कोयना धरण आहे. आणि इकडून आपण कडेकडेने चालत चालत तिकडच्याच साईडला मित्रांनो विहीर वगैरे. इथं आहे ते पुढं घनदाट जंगल. आता आपण गोल फिरून जाणार आहे तिकडं. किल्ला बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप बारक आहे. 10 मिनिटं खूप झाले वर यायला. ह्याच साईडून आपल्याला आता फिरून जायचं लगेच तिकडे वर. मित्रांनो मागाशी होतो तिकडून आपण सपाटीने आलो चालत. आणि इथं आल्यावरती आपल्याला पडत्या वाडाचे अवशेष आहेत. आणि इथं बघायला भेटली ती प्यायच्या पाण्याची बारकी विहीर आहे, खूप बारकी आहे. आता त्याच्यात पाणी वगैरे काय नाहीये. आणि तिकडे पुढे दिसतोय तो बाले किल्ला आणि झेंडा वगैरे. चला जात चालत जाऊया तिकडे. वाटेमध्ये आपल्याला दिसतात बऱ्याच तशा बारक्याशा विहिरी, जास्त खोल नाहीयेत. आणि साईज पण बघायला गेलं तर खूप बारके आहेत. पण काही आपले निसर्ग जे उद्ध्वस्त करायचे आले ते बिस्लेरी वगैरे फेकून जातातच. हौद असल्यासारखं आहे मित्रांनो बारका. त्या साईडने आपण कडेकडेने चालत आलो आणि परत येऊन पोचलो आपण जिथून वर गेलतो ह्या साईडून. आणि इथं आल्यावरती बघायला भेटलं ते मस्त असं दगडाचं कोणीतरी शिवबा राजा लिहिलंय, खूप मस्त आहे. आणि इथूनच आपल्याला जायचे वर बाले किल्ल्यावरती. चलो चल. तिथून आपण फायनली वर आलो की येऊन पोचलो बाले किल्ल्यावरती. तो झेंडा वगैरे आत्ताच झेंड्याची स्थापना करण्यात आली असं लिहिलंय इथं. या साईडला मेन जो किल्ल्याचा बाले किल्ल्याचा जो झेंडा आहे तो या साईडला आहे. तो कोणत्या तरी संस्थेने वगैरे लावलेला आहे. इकडेच आहे ती तलवारची विहीर. कारण तिकडेच चाललोय आपण मेन बाले किल्ल्याच्या झेंड्यापासून आलो. जिथं बघायला भेटतो आपल्याला दरबार, जे पूर्वीच्या काळात महाराज राजे वगैरे आलेच किल्ल्यावरती, तर त्याची इथं राहण्याची वगैरे सोय असावी. आणि तिकडे ती तलवार आहे त्या साईडला, जी विहीर भयानक अशी मोठी, ती 40 फूट तरी खोल आहे. या साईडला फक्त एक बुरुंज आहे, बस बाकी काय नाही. इथं पण पाण्याचा टाक आहे. आणि इकडून हा जो इथं खाली दिसतोय हा दरबाराचा दरवाजा आहे पूर्वीच्या काळातला. मोठा असा हा वाडा म्हणू शकतो आपण. ह्याच साईडून पुढून इथं वर दिसते ती तलवारीच्या आकाराची विहीर. हाच तो दरबार. आणि इथं आल्यावरती पाहायला भेटली ती तलवारीच्या आकाराची विहीर. बघू शकता किती खोल आहे, खूप खोल आहे मित्रांनो ही विहीर. आणि इकडून पायऱ्यात जायला आपण जाऊया पायऱ्याने आता खाली. खूप खोल अशी ही विहीर, 40 फूट तरी खोल असेल. तुम्हाला वरनं जी विहीर दाखवली त्या विहिरीत आता आपण चाललोय पायऱ्यात पूर्ण जायला. पूर्वीच्या काळात कोरलेली ही विहीर तलवाराच्या आकाराची, 40 फूट अशी खोल विहीर. चलत आता खाली जाऊन दाखवतो तुम्हाला विहीर. बघू शकता मस्त.
याच पायरी मार्गाने आपण आलो की इथं खाली मंदिर आहे, एक शंकराचं मंदिर असावं. शंकराची पिंड आहे छोटीशी. गुफेत मंदिर आहे. इकडं नंदी बैल. ही विहीर वर बघू शकता, कसली खोल विहीर आहे. पूर्वीच्या काळात लोक कशी कोरत असेल त्यांना माहिती, दगडाची. आणि पूर्ण हा बघायला गेलं तर तलवारीचा आकार आहे. तलवारीच्या आकारातनं आपल्याला खाली यायचं या विहिरीसाठी. कमीत कमी 100 पायऱ्या असतील. त्यात 100 पायऱ्यांमधून आपल्याला खाली यायचे. आणि इथं पाणी आहे अजून, कडक उन्हाळा आहे तरी. हीच ती विहीर. आता आपण तिकडून जाऊन आलो आणि इथून आता परत कसं बाहेर गेलं तर पूर्ण किल्ला बघून आपला झालाय फिरून. आणि आता जाऊया परत मागच्या दिशेने खाली त्या पायऱ्यांपासून. मित्रांनो, आणि फायनली आपला किल्ले दातेगडचा व्लॉग झालाय कंप्लीट. खूप बारका किल्ला होता. तुम्हाला पाटणपासून मेन गावातून 7 किलोमीटर लांब आहे. आणि घाटाने यायचं तुम्हाला. रोड पण खूप चांगला आहे. आणि 20 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त. 20 मिनिटाचा ट्रेक करून तुम्ही वर आला की वर लगेच पोचता. मस्त असा किल्ला, बारका आहे पण बघण्यासारखा आहे. तलवारसारखी ती विहीर, 40-50 फूट खोल. या 2 प्रतिमा खूप मस्त अशा प्रतिमा आहेत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जय शिवराय.